नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची प्रमुख आनंदाची बातमी आहे तर गुड ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढ, अर्थ मंत्रालयाची मंजुरी, महत्त्वपूर्ण अपडेट दिनांक 31 मे 2026 या संदर्भात माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीच्या संदर्भात अर्थ मंत्रालयाची मंजुरी। जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करायची असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा, आताच पहा। चला तर करूया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया महत्त्वाची माहिती। आत्ताच हाती आलेल्या महत्त्वपूर्ण अपडेटनुसार सरकारकडून जाहीर करण्यात आले की पेन्शन रकमेत 7.5 पट वाढ होईल। या बाबतीत फक्त अर्थ मंत्रालयाची मंजुरीची प्रतीक्षा बाकी आहे। बाकी सर्व काम पूर्ण झाले आहेत। याबाबत संपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। सर्व प्रकारचे पेन्शनधारकांना किंवा पेन्शनधारकांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या पेन्शनधारकांसाठी असलेली ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आली आहे। यामुळे निवृत्ती वेतनधारकांना, पेन्शनधारकांना लवकरच येणाऱ्या काही दिवसात सरकारकडून पेन्शन वाढ संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट मिळण्याची शक्यता आहे। या बातमीने पेन्शनधारकांना दिलासा प्राप्त झाला आहे। या संदर्भात महत्त्वपूर्ण पेन्शन वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे। असा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाची मंजुरी संदर्भातले महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। भविष्य निर्वाह निधी संदर्भातील ही सर्वात मोठी आणि आजची अपडेट आहे। आता पेन्शन मध्ये मोठ्या बदलाची संकेत देण्यात आले आहेत। आताच्या घडीला भविष्य निर्वाह निधी नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त करून देण्यासाठी सरकारकडून निरनिराळ्या प्रकारच्या नवनवीन योजना आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। यामध्ये विशेष करून निवृत्ती वेतनामध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून भरीव स्वरूपात व्याज देण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि अनेक योजना देण्याचा प्रयत्न केला जात आहे। पेन्शनधारकांसाठी सरकारने 7.5 पर्यंत वाढवावे अशी मागणी संघटनेकडूनही सुद्धा सरकारकडे केली जात आहे आणि ही मागणी केवळ आताच नाही तर अनेक वर्षापासून करण्यात येत आहे। म्हणूनच त्या अनुषंगाने पेन्शन संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। कर्मचाऱ्यांचा वेतन पेन्शन वाढीचा हा प्रस्ताव सरकारने स्वीकारला व मंजूर केल्यास पेन्शनमध्ये 7.5 पटीने वाढ होऊ शकते। याबाबत संसदेतील महत्त्वपूर्ण संसदीय समितीने पेन्शन वाढीची शिफारस केली आहे। सरकारने लवकरच कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात म्हणजे जीपीएफ खात्यात व्याज सुद्धा जमा करण्याचे सरकारने आश्वासन दिले आहे। पेन्शन वाढ संदर्भात अर्थ मंत्रालयाची कर्मचारी प्रतीक्षा करत असून आता लवकरच सर्व पेन्शन धारकांना वाढीव पेन्शनचा आनंद प्राप्त होणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।